माळशिरसचे उत्तम जानकर हे आमदारकीचा राजीनामा देणार। 13,000 मतांच्या फरकाने माझा विजय झाला असं उत्तम जानकर म्हणाले। मी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी निवडणूक आयोगाकडे मागणी करणार असल्याचं देखील उत्तम जानकर म्हणाले। दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाऊ दे असं देखील उत्तम जानकर यांनी म्हटलंय। तर उत्तम जानकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आपल्यासोबत उत्तमराव जानकर सर, खूप सारं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कडून तुम्ही नवनिर्वाचित आमदार म्हणून आता निवडून आलेला आहात, मात्र ईव्हीएम वर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। अनेक विरोधक सध्या आरोप करत आहेत। मार्करवाडी इथे सुद्धा आंदोलन सुरू आहे। ईव्हीएम संदर्भात बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी मागणी आहे। कसं पाहताय? तुमच्या मतदारसंघात सुद्धा अशा प्रकारे वाद आहे, तुमची आता नेमकी भूमिका काय? या निवडणूक आयोगाला ह्या देशाला बॅलेटवरती निवडणूक घेण्याचं परवडत नसेल, अनेक अडचणीचा सामना करावा लागत असेल तर एक पोट निवडणूक घेण्याची शक्ती या निवडणूक आयोगामध्ये नाही काय? आणि निवडणूक आयोग जर दोन्ही उमेदवार पराभूत आणि विजयी दोन्ही उमेदवार जर सांगत असतील आमची निवडणूक बॅलेटवरती घ्या, तर त्या ठिकाणी घेण्याची अडचण काय? जे संशयाचं धुकं सगळ्या देशामध्ये राज्यामध्ये पसरलेलं आहे। माझ्या मतदारसंघामध्ये 1,00,000 मताचं शिफ्टिंग झालेलं आहे आणि ते मी ईव्हीएमच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू शकत नाही। व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या कशा पुसल्या जातात, कसं डोल छापलं जातं, काय झालं हे मी तुम्हाला ट्रायलमध्ये दाखवू शकत नाही। मग मी काय IT इंजिनियर नाही, मला ते दाखवण्याचं माध्यम काय? तर ते बॅलेट पेपर आहे। म्हणून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी मी माझ्या पदाचा आमदारकीचा राजीनामा देतोय आणि त्या ठिकाणी येणाऱ्या 15 दिवसामध्ये ही पोटनिवडणूक लागेल आणि त्यामध्ये बॅलेटवरती मतदान होईल। राहुल गांधींना सुद्धा लॉंग मार्च काढण्याची गरज पडणार नाही। या माध्यमातून जे चित्र देशापुढे राज्यापुढे जाईल ते सत्य असेल, ते लोकांना पटणारं असेल आणि ते चित्र योग्य असेल। मी कमीत कमी लाखापेक्षा जास्त मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येणार। उत्तमराव जानकर यांनी आपली भूमिका मांडत कुठेतरी ईव्हीएम संदर्भात मध्ये पुन्हा एकदा प्रश्न उभं केलेला आहे। त्यामुळे आदित्यसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।